हे स्वामी समर्थ, पण हे तर एका वृक्षाखाली उघडे वागडे बसलेले दिसतात आणि त्यांच्या जवळ एक अत्यंत दरिद्री माणूस उभा दिसतोय. त्याची जात पात तरी तपासून पाहिली आहे का त्याने? हे काय? त्याची जखम तर बघता बघता साप बरी झाली की. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वामी तर खरोखरच फार मोठे अवतारी पुरुष दिसतात. मला माझा मार्ग तेच दाखवतील. काय रे, पाय थबकले तुझे? आमच्याकडे तुला चालत येता येत नाही? अरे तू तुझा मोठेपणा मठात ठेवून यायला हवायस. तुझी महंतीची मिजाज इथे नाही चालायची बाबा. काय स्वामी स्वामी आपण अंतर्यामी आहात. मी माझ्या महंतीची झूल उतरवतो. मी आता केवळ आपला दासच आहे. स्वामी महाराज आपले दर्शन झाले. मी कृतकृत्य झालो. आता आता माझी मनोरथ पूर्ण होणार. ही माझी महंती काय चुलीत घालायचे? आता मला आपल्या चरणांशिवाय काहीही नको. स्वामी स्वामी मला मोक्षाचा मार्ग दाखवा. काय रे, मोक्षाचा मार्ग म्हणजे काय? तुला बाजूच्या गावात जायचा मार्ग वाटला काय? दाखवली दिशा की सुटला त्या दिशेनी? त्याकरता मोठी दिव्य पार पाडावी लागतात. स्वामी तुम्ही सांगाल ते काम मी करेन. ठीक आहे. तो बघ बाजूला गोठा आहे. जा त्या गोठ्यातल्या गाईचं शेण गोळा कर. आणि त्या शेणाने हे अंगण सारवून काढ. काय जमेल ना? हो, जशी आपली आज्ञा. गुरुवर्य, महाराज महाराज अहो थांबा. काय करता आहात हे? मी स्वामींचं आज्ञापालन करतो. महाराज तुम्ही आमचे गुरु. अहो तुम्ही जी शिकवण दिली आहे त्यात हे असलं भ्रष्ट वागणं शोभत नाही. अहो कर्मकांडाचे कट्टर समर्थक आपण, आणि इतका बदल झालाय आपल्या विचारात. बदल असेल तर तो बदल खूप चांगलाच आहे. अहो खंत वाटते महाराज, तुम्ही जी शिकवण दिलीत ती शिकवण आज आम्हाला तुम्हाला द्यावी लागते. तसं असेल तर मी असं म्हणेन की आजपर्यंत तुम्हाला मी जी शिकवण दिली ती तुम्ही विसरून जा बरं. गुरुवर्य अहो काय बोलता आहात का आपण? नाही, मी तुमचा गुरु नाही. स्वामी आपले गुरु. अरे वेड्यानो, हा उन्नतीचा मार्ग आहे आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे. महाराज ही असली हलकी कामं आपण करू नयेत, ह्यासाठी आम्ही आहोत. हो, आम्ही आपणास असल्या हलक्या सलक्या कामास हात लावू देणार नाही. काम कोणत्या प्रतीचं आहे हे आम्हाला ठाऊक नाही, पण हे काम माझं आहे एवढं मला कळतं आणि माझं काम मला करू दे. तुम्ही आज जा
आणि स्वामींची सेवा करा. महाराज, आपण मठात परत चलावं. आपल्याला काय कमी आहे? आपला स्वतःचा मठ आहे. आपण तिथले मठाधीश आहात. माझ्यासारखे असंख्य शिष्य आपल्या वाटेला डोळे लावून बसलेत. अरे, असल्या अहित गोष्टींमध्ये मला गुंतायचं नाहीये. मला माझ्या मोक्षाची तळमळ लागली. पण महाराज, आपण थोर आहात, सामर्थ्यवान आहात. मग या स्वामी बिमीनी मोक्षाचा मार्ग दाखवण्याची काय गरज आहे? नाही, मला माझ्या मर्यादाचं भान आहे. आणि तुम्ही जर मला खरोखर आपले गुरु मानत असाल तर स्वामींविषयी असे उद्गार काढू नका. मला स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालू दे. तुम्हीही माझ्या पावलावर पाऊल ठेवून तसंच करा. त्यात तुमचं सर्वांचंच हित आहे. अरे, स्वामी चरणी आपला सर्वांचाच उद्धार आहे. सिद्धप्पा, हा स्वामी. तुझ्या हातांना फुलांच्या सुगंधाची सवय असेल नाही रे? आता तुझे हात शेणाने माखलेले आहेत. शेणाचा वास येतोय त्याला. स्वामी, तुम्ही मला ज्या स्थितीत ठेवाल ती स्थिती माझ्यासाठी उत्तमच असणार याची खात्री आहे मला. अजून काही सेवा असेल तर आज्ञा करावी. चांगलंय सिद्धप्पा. ही जमीन या शेणामुळे जशी शुचिरभूत होते ना, तसंच तुझं मनही शुद्ध झालेलं आहे. त्याची मलिनता नष्ट होते. याचा अर्थ नाही कळला मला. अरे, याचा अर्थ सोपा आहे. तुझ्या मनातली अहंता, तुझा अहंभाव तो आता हळूहळू गळून पडतोय. आम्हाला याचा आनंद होतोय. अरे, पण तू अजून काहीही शारीरिक कष्टाची कामं केलेली नाहीयेस. तेव्हा वेळ गमावता उपयोगी नाही. तुला शारीरिक कष्ट करणे गरजेचं आहे. असं कर, ते शेत आहे ना समोर, त्या शेतात जाऊन धान्य कापून ये. जमेल ना? जशी आज्ञा. गुरुवर्य, तुम्ही शेतात काम करणार? काय रे, तुम्हाला का काळजी वाटतेय? क्या सिद्धप्पा, ये जमेगा ना? तसं नाही, म्हणजे मला नक्कीच जमेल. अहो, तुमची आज्ञा शिरसावंद आहे माझ्यासाठी. ठीक आहे, जा मग. तूही जा रे त्याच्यासोबत. गुरुदेव, तुम्हाला खूप थकवा आला असेल ना? खरंच, तरी आम्ही म्हणत होतो की हे आपल्यासारख्याचं काम नाही. स्वामी काहीही सांगतात आणि तुम्ही ऐकता. खरंच तुम्हाला त्रास होत असेल ना? हो, खूप त्रास होतोय. अरे, तुमच्या अशा बोलण्याचा त्रास होतोय मला. स्वामी खरंच धन्य आहे. मला त्यांनी जे दिलं. काय दिलं त्याने? अवर्णीय आनंदाची अनुभूती. या शेतात काम करताना मला खूप आनंद मिळाला. याचा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता. माझ्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण आहे हा. आजपर्यंत केवळ मठाच्या 4 भिंतीमध्ये मी अध्यात्मावर प्रवचन देत होतो. अध्यात्माचं महत्व सांगत होतो. पण खरं अध्यात्म हे निसर्गाच्या सानिध्यात असतं हे मला आज जाणवलं. स्वामींनी मला यातून बाहेर काढलं. अरे, अध्यात्माचं काम करताना आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणं आवश्यक असतं. एवढी मोठी शिकवण स्वामींनी मला दिली. मनावरचे सगळे मळब दूर झाले, दम फिटले. मला वाटतं तुम्ही पण या आनंदाचा अनुभव घ्यावा. नको गुरुदेव, आम्हाला नाही झेपायचं.
ह्या उन्हातानात गुरासारखं राबण्यात कसला आलाय ना. हातापायाचे तुकडे पडतील की काय असं वाटतंय. येतो आम्ही. आपल्या महाराजांना काय झालंय काय सुचतच नाही. अरे त्यांना स्वामीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. सदा सर्व काळ नुसता स्वामींचाच उदो उदो चाललेला असतो. तर आपणही तसंच करावं असं त्यांना वाटतं. आपण एवढा विश्वास का ठेवायचा स्वामींवर? आपले सिद्धप्पा देखील स्वामीं एवढेच सामर्थ्यवान आहेत. बरोबर. आपल्या महाराजांनी त्या स्वामींना असं शरण जायला नको. सिद्धप्पांना आपण आपले गुरु मानतो, पण सिद्धप्पांनी तर आपला गुरु बदलला. एक पूर्व म्हणतो तर दुसरा पश्चिम. नक्की कोणाची शिकवण खरी मानायची? काही नाही रे, त्या स्वामींनी आपल्या महाराजांवर भूल घातली. आपण काय इतके कच्चे नाहीयेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. म्हणजे नक्की काय करायचं? अरे त्यांना जी मोहिनी घातली आहे ना ती उतरवायची. आपल्या महाराजांचं महत्व आणि महात्म्य खुद्द त्यांनाच आणि त्यांचे गुरु स्वामी यांना पटवून द्यायचं. आणि त्यासाठी आपण एक काम करू. ते स्वामी आपल्या महाराजांपेक्षा श्रेष्ठ नाहीत हे सिद्ध करायचं. अलीकडेच मी भगवद्गीता हा ग्रंथ वाचला. त्यातला एका श्लोकाचा अर्थ मला समजला नाही. मी बऱ्याच जणांना त्याचा अर्थ विचारला, पण भल्या भल्यांनी हात टेकले, माघार घेतली. त्या श्लोकाचा अर्थ आपण त्या स्वामींना विचारू, मग कळेल त्यांची विद्वत्ता. अगदी उत्तम उपाय योजलायस तू. आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियोऽभ्या परं मनः मनसस्तु परा बुद्ध्यो बुद्धे परतस्तु सा. हाच श्लोक, याचाच अर्थाचा मला उलगडा झाला नाही. गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला 42वा श्लोक आहे हा. भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकात कर्मयोग सांगितलेला आहे. बाह्य शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ. इंद्रियांहून मन हे श्रेष्ठ. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीच्याही पलीकडे तो आहे आत्मा. बुद्धीपेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. आला का लक्षात? बरोबर आहे ना? आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या सामर्थ्याला आव्हान करायला निघालो होतो. तुमच्यातलं अचाट सामर्थ्य बघून आमचे डोळे उघडले आहेत स्वामी. सिद्धप्पा महाराज सांगत होते तेच योग्य होतं. तुम्हीच आमचे गुरु आहात स्वामी, तुम्हीच आमचे गुरु आहात. आलास? खूप श्रम केलेस. कसं काय वाटतंय? अहो, आजवर अशा आनंदाच्या रंगात रंगलोच नाही कधी. आपली लीला अगाध आहे. अहो, फक्त उपदेश न करता प्रत्यक्ष कृती करून मोठी शिकवण दिलीत तुम्ही आम्हाला. बरंच काम झालंय तुझं. दमलायस ना? तहान भूक अगदी विसरून गेलायस. काय भूक लागली असेल ना? भाकरी खायची आहे की नाही? पण ती पचणार का तुला? स्वामी, आपण कृपावंत होऊन जे अन्न द्याल ते मलाच काय, इतर सगळ्यांनाही पचेल. धनगरा, तुझ्याजवळ भाकरी आहे ना? आण, दे याला ती. मठ महंतीचा ताठा गेला, देह अहंता गलित झाली, ब्रह्मस्वरूपी एकत्र वृत्ती झाली. सिद्धप्पा,
अरे तुला एवढे कष्ट करण्यामागचं प्रयोजन कळलं? आम्ही तुला या सगळ्या कृती करायला लावल्या याचा मागचं कारण लक्षात आलं का तुझ्या? अरे तू एवढा विद्वान, एवढा साधक, पण तुझ्या अध्यात्माला अहंकाराचा तडा गेला होता. अरे भगवंतानी तुला दृष्टांत दिला, तडा गेलेला आरसा सांधून आण. अरे महालासारख्या मठात राहून अध्यात्म शिकवता येत नाही. खरं अध्यात्म शिकायचं असेल तर या तळागाळातल्या लोकांमध्ये शिरून मिसळून ते जाणावं लागतं. असं अध्यात्म जाणून ते इतरांना शिकवायचं. आणखी एक, माणूस हा सगळा सारखाच असतो. अरे भगवंतानी माणसाला घडवलं ते सगळ्यांना सारखं घडवलं, हो ना रे? सर्व माणसांचं रक्त एकाच रंगाचं असतं ना. सगळ्यांना डोळे असतात, सगळ्यांना कान, नाक, तोंड, हात, पाय, सगळे अवयव सारखे असतात. मग आपण माणसात भेद का करायचा? या जातीभेदाच्या भिंती का निर्माण करायच्या? अरे मनुष्य ही एकच जात आहे. आपण त्या भेदाभेदाच्या भिंती निर्माण करतो. हा उच्च, हा नीच, हा हलक्या प्रतीचा, हा उच्च प्रतीचा. अरे एकाला उच्च लेखून दुसऱ्याला नीच लेखायचं आणि त्याचं शोषण करायचं. योग्य नव्हे. मोक्ष मिळवायचा म्हणजे काय? भगवंताशी एकरूप होणं. अरे भगवंताकडे जायचा मार्ग फक्त कर्मकांडातून नसतो रे. आपण दुसऱ्याला असं नीच लेखून त्याचं शोषण करून भगवंताला दुखवत असतो. अरे ज्या भगवंतांनी या माणसांना निर्माण केलं त्या माणसांमध्येच आपण उच्च नीचता निर्माण करून त्या भगवंताला दुःख देत असतो. अशाने कसा मिळेल आपल्याला मोक्ष? मिळेल? विचार कर याचा. स्वामी, तुम्ही माझ्या मनावरचा अंधकार दूर केला आणि प्रकाशाचा मार्ग दाखवला. अजून काही सेवा असेल तर आज्ञा करावी. आता आपल्या संस्थानी जाऊन अभिन्नत्वानी ब्रह्मस्थिती भोगावी. आपण निर्लोभी राहून आपल्या सुंदर मधुर भाषणांनी लोकांना लोभ द्यावा, मार्गदर्शन करावे. जशी आज्ञा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.